सातपूर विभागात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुरुशिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने होणाऱ्या ज्योती जन्मोत्सव सोहळा 2026 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी जाणता राजा मैदान अशोकनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। महात्मा ज्योतिबा फुलेंचा 11 एप्रिल सायंकाळी सामाजिक व्याख्याते अभिजित गायकवाड यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खंजेरी वादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होणार आहे। सातपूर ज्योती जन्मोत्सव 2026 चे अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष शिवाजी काळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्षा मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख सागर आनप, प्रमुख समन्वयक प्रकाश महाजन, इंजिनियर प्रवीण नागरे, अनिल माळी, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजूरकर, ज्ञानेश्वर थोरात, राहुल साळुंके, गोविंद माळी, तुषार भंडुरे, सुरेश मोरे, अशोक मंडलिक, हेमंत शिरसाट, बाळासाहेब भोजने, दीपक गांगुर्डे, शशिकांत सोनवणे, दयाराम माळी, दिनेश चव्हाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत। सातपूर परिसरामध्ये अभिमान वाटावी अशी जी परंपरा सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सगळे एकत्र येऊन इतक्या दिमागदार पद्धतीने साजरी करतो। तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी असं होत असेल आणि याच्यासाठी तुम्ही सर्व जर वेगळ्या विचाराचे जरी असले तरी इतकी मेहनत करता, एकोप्याने काम करता, प्रत्येक वेळेला नवीन नवीन आपल्या सहकार्यांना संधी दिली जाते। खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे। हल्लीच्या काळामध्ये इतकं एकजूट होणं फार अवघड आहे, परंतु ह्या महामानवांमध्ये एवढी शक्ती आहे ते सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र ते आणतात आणि फेविकॉलने चिटकून टाकतात। हे केलं जातं। मला नेहमीच तुम्ही सन्मानाने निमंत्रित केलेलं आहे। मला थोडा उशीर झाला दुसऱ्या एका कामामुळे, परंतु फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत, ऊर्जास्थान आहेत आणि जेवढं आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो तेवढं घ्यायचं आहे। जे दरिद्री असतात ते घेऊ शकत नाही, जे श्रीमंत असतात ते त्यांच्याकडनं जास्तीत जास्त घेतात आणि अधिक श्रीमंत आणि अधिक उन्नत होतात। त्यामुळे त्यांचे कार्यक्रम इतक्याच चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे। यावेळेला सत्यपाल महाराजांना तुम्ही बोलवलेलं आहे, तर संतांची जी परंपरा त्यांनी पुढे नेलेली आहे ते खूप उत्तम असं प्रबोधन करतात। या कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू येतील, परंतु खरा संतांचा विचार सांगणारे फार कमी साधू त्याच्यामध्ये असतील। तर हे जे काही कमी राहिलेले साधू आहेत त्यांना जपणं, त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं खूप उपयोगाचं आहे। मी आमच्या सगळ्या भगिनींना, आमच्या मुलींना विनंती करणार आहे की महाराजांचं जे प्रबोधन आहे ते महिलांनी पण खूप ऐकणं गरजेचं आहे। आपल्या घरातल्या लहान मुली, महिला सगळ्यांनी सहकुटुंब ते ऐकणं गरजेचं आहे। तर मोठ्या संख्येनं मागच्या वेळेला जसे निम्म्यापेक्षा जास्त महिला होत्या तसे यावेळेला महिला असतील याची मला खात्री आहे। पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण हे जे काही उपक्रम राबवत आहात त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। गुरुशिष्य जयंती महोत्सव हे गेल्या 19 वर्षापासून त्याचे कार्यक्रम होत आहेत। सुरुवात जरी छोटी झाली पण त्याचं विशाल रूप आणि आज आपल्या समोर जे आहे हे सगळं आपण जे सहकार्य करतात त्यातूनच या मोठे कार्यक्रम होत असतात। सातपूरमध्ये नव्याने बाळा निगल यांनी सुरुवात केली संयुक्त एक गाव एक जयंती उत्सव आणि त्यातून प्रेरणा घेऊनच पुढचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, गुरुशिष्य जयंती असेल, हा एक मोठा प्रमाणात एका ठिकाणी कार्यक्रम करण्याचा ही सुरुवात झाली। आणि ही सुरुवात होण्यामागे खरं कारण जे आहे, जे आपण इथं जे सर्व उपस्थित आहेत यांच्याकडून मिळणाऱ्या अमूल्य सहकार्य आहे आणि त्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम होत असतो। तन मन धनाने जे या कार्यक्रमातून घेतात या सर्वांचं
या गुरु शिष्य कमिटीच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माकप नेते डॉक्टर DL कराड, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, सोनाली बंधुरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, GS सावळे, विजय बुरकुल, नाना वाघ, किशोर निकम, सतीश खैरनार, दीपक वाघचौरे, गौरव जाधव, जुनेद शेख, संदीप पवार, विवेक सोनवणे, संजीवनी जाधव, क्रांती जाधव, रंजना मोरे, सुनीता वाघचौरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.